झी 24 तास एक पाऊल पुढे। नमस्कार, मी अमोल जोशी। जनमताचा कल या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत। महापालिका निवडणूक आता अवघ्या 3 दिवसांवर येऊन ठेपली आहे। प्रचाराचा केवळ एकच दिवस उरलेला असल्यामुळे राजकीय पक्षांचीही धावपळ उडाली आहे। या पार्श्वभूमीवर सध्या राज्यातल्या प्रमुख महानगरांमध्ये मतदार राजाच्या मनात काय आहे, कुठल्या पक्षाच्या दिशेने हवा वाहतीये याचा कानोसा आज आपण घेणार आहोत। मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक या शहरातल्या मतदारांचा सध्या काय कौल आहे हे आपण बघणार आहोत या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये जनमताचा कल। आणि या कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी आणि त्याचबरोबर हा जो कानोसा घेण्यात आलेला आहे, हा कानोसा याच्या मागची पार्श्वभूमी काय होती आणि त्याचबरोबर कुठल्या कारणांमुळे जो काही कल वेगवेगळ्या शहरातल्या नागरिकांनी दिलेला आहे त्याच्यामागची नेमकी पार्श्वभूमी काय आहे याविषयी चर्चा करण्यासाठी सध्या आपल्या स्टुडिओमध्ये आहेत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आणि त्याचबरोबर राष्ट्रीय मतदाता मंचचे समन्वयक अनिल गचके। दोघांचंही स्वागत तुमच्या। आपण अनिलजींपासूनच चर्चेला सुरुवात करणार आहोत, मात्र पहिल्यांदा आपण सुरुवात करणार आहोत नाशिक शहरापासून आणि आपण बघूया की नाशिकमध्ये आम्ही जे काही प्रश्न तिथल्या मतदारांना विचारले आणि त्यांची तिथल्या मतदारांनी काय उत्तरं दिली ते आपण बघूया, म्हणजे साधारण मतदारांचा काय कौल आहे आपल्या लक्षात येईल। सगळ्यात बघूया, पहिला प्रश्न आमचा होता, महापालिकेच्या कारभारावर तुम्ही समाधानी आहात का? आणि याला काय उत्तरं दिली आहेत नागरिकांनी आपण बघू शकता। होय म्हणतायत 6.67% लोक, नाही म्हणतायत 90% लोक आणि त्याचबरोबर 3.33% लोक हे तटस्थ आहेत, याविषयी ते कुठलंही उत्तर देऊ शकलेले नाही आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, शहरातल्या नागरिकांना कुठली समस्या सर्वाधिक भेडसावतीये? आणि उत्तर बघा याची कशी दिलेली आहेत। 82.83 सर्वाधिक टक्के लोक म्हणतायत की आम्हाला खड्ड्यांची समस्या भेडसावतीये। त्याचबरोबर 3.83% लोकांना पाणी समस्या भेडसावतीये, तर 13.33% लोकांना वाटतंय की अस्वच्छता हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे नाशिकमधला। आणि त्यानंतर पुढचा प्रश्न होता, मूलभूत सुविधा देण्यामध्ये महापालिका यशस्वी ठरली आहे का? केवळ 8.7% लोकांना असं वाटतंय की होय महापालिका यशस्वी ठरली आहे। नाही म्हणतायत 88.58% लोक, तर 4.75% लोक तटस्थ आहेत। तर हे 3 महत्वाचे प्रश्न होते आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा चौथा प्रश्न सुद्धा आम्ही विचारलेला होता, मात्र या सेगमेंटच्या शेवटी तो प्रश्न आपण घेणार आहोत की सध्या राजकीय हवा कुठल्या पक्षाच्या दिशेने वाहतीये हा सुद्धा प्रश्न होता, मात्र याची उत्सुकता आम्ही ताणून ठेवतोय। सगळ्यात पहिल्यांदा आपण अनिलजींपासून सुरुवात करूया। अनिलजी, सगळ्यात सुरुवातीला आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की कुठले कुठले निकष लावलेले होते, कशा प्रकारे हा जो जनमताचा कानोसा आहे, जो कल आहे, तो तुम्ही टिपलेला आहे? आम्ही राष्ट्रीय मतदाता मंचाच्या तर्फे 4 महानगरांमध्ये हे ओपिनियन पोल सारखा हा सर्वेक्षण केलं आणि त्याच्यामध्ये जो गट, समाजाचे वेगवेगळे जे गट आपण ह्याच्यामध्ये सर्वेक्षणाला निवडले त्याच्यामध्ये एक निकष लावला होता, तो आर्थिक निकष। म्हणजे त्याच्यामध्ये कमी उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गट आणि उच्च उत्पन्न गट। दुसरा निकष जो होता तो स्त्री आणि पुरुष। तिसरा निकष जो होता तो त्यांचं शैक्षणिक पार्श्वभूमी, कोण किती शिकलेला आहे ह्याच्यापेक्षा असं करताना आम्ही ग्रॅज्युएशनच्या पेक्षा कमी, अशिक्षित आणि उच्च शिक्षित, म्हणजे असे मधला जो गट आहे तो 12वी ते ग्रॅज्युएशन हा एक गट, 12वी पेक्षा कमी आणि त्याच्यानंतर उच्च शिक्षित हा एक गट घेतला होता। आणि सगळ्यात महत्वाचा जो होता तो म्हणजे भौगोलिक गट, म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये कुठले लोक राहतात। साधारणतः प्रत्येक शहरांमध्ये हे काही उच्च उत्पन्न गटातले लोक एखाद्या शहराच्या एका भागात राहतात, मध्यम उत्पन्न गटातले लोक एका विशिष्ट भागात राहतात आणि कमी किंवा अत्यल्प उत्पन्न गटातले, उदाहरणार्थ झोपडपट्टी असेल किंवा अन्य ज्या वस्त्या असतात, असे गट। आणि त्याच्यामुळे आम्ही ज्या वेळेला सगळे त्याची सर्वेक्षण केलं, त्या सर्वेक्षणामध्ये ह्या प्रत्येक क्षेत्रामधनं काही सॅम्पल सर्व्हे म्हणतात तसं निवडले लोक त्यांच्या घरी जाऊन काही ठिकाणी त्यांच्या ज्या काही सामाजिक संस्था असतात त्या संस्थांच्या मध्ये त्यांना बोलावून अशा पद्धतीने आम्ही हा सर्व्हे केला आणि त्या सर्व्हेच्या मध्ये असं बघितलं की
कुठल्या तरी एकाच गटामध्ये म्हणजे भौगोलिक गटामध्ये म्हणा किंवा उच्च उत्पन्न गटामध्येच फक्त सर्व्हे केला असं न करता साधारणतः प्रत्येक ठिकाणी 30-35% दरम्यान ह्या तिन्ही गटांमध्ये आम्ही आज विभागणी केलेली आहे. म्हणजे अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं केलेला हा सर्व्हे आहे. सचिनजी, तुम्हाला काय वाटतं की एकूणच जर आपण बघितलं सगळ्यात जो पहिला प्रश्न होता नाशिकच्या संदर्भात आपण बोलतोय की कारभारावर महापालिकेच्या समाधानी आहात का, तर 90% लोक नाही म्हणतात. मग ते सत्यच आहे. त्या दृष्टीने बघायला गेलं तर गेले 10 वर्ष भाजप शिवसेनेची सत्ता त्या ठिकाणी आहे आणि नाशिक जर बघायला गेलं तर ज्या महाराष्ट्रामधले अन्य शहरांच्या मानानं ज्या भरारीने वाढलं पाहिजे होतं, जी भरारी ह्या काळामध्ये अन्य जसं पुण्यासारख्या शहरांनी घेतले, औरंगाबादही मला वाटतं थोडंफार प्रमाणामध्ये चांगल्या प्रमाणात त्याची प्रगती झाल्यासारखं दिसतंय. पण नाशिक कुठे ना कुठेतरी त्याच्यामध्ये पोटेन्शियल असताना मागे राहिलं हे थोडंसं नक्कीच जाणवतं. तिथलं आयटी पार्क मागे राहिलेलं दिसतंय, तिथले इंडस्ट्रियल पार्क मागे राहिलेले दिसत आहेत किंवा ज्या सुविधा आल्या पाहिजे होत्या त्या येऊ शकल्या नाहीत. जे काम महानगरपालिकेकडनं अपेक्षित होतं त्या देखील झालेल्या नाहीत. त्यामुळे एकंदर नाराजी तर जरूर दिसते त्या नाशिक शहरामध्ये आणि त्या दृष्टीने असंच या ठिकाणी मला असं वाटतं की आशादायक परिस्थिती आमच्यासारख्या पक्षांना आहे. अगदी म्हणजे राष्ट्रीय मतदाता मंचाने हा जो सर्व्हे केलेला आहे, हा जो सगळा आढावा घेतलेला आहे, आपण ज्याला म्हणूया कानोसा घेतलाय जनमताचा, तर नाशिकच्या बाबतीत तरी तुम्हाला वाटतं की हे अत्यंत योग्य आहे? कसं आहे की म्हणजे आता ह्या ज्या सर्व्हेच्या संदर्भामध्ये जर बघायला गेलं तर अनेक संस्था अशा सर्व्हे करण्याचा प्रयत्न करत असतात. भारतातील नागरिक आणि भारतीय लोकशाही ही एक तशी बघायला गेलं तर फार अचंब्याची गोष्ट आहे की इतकी विविधतेनं नटलेली संस्कृती, विविध विचार, विविध प्रकारचे लोक, विविध सेक्शनचे लोक, म्हणजे जर बघायला गेलं तर गरिबीमध्ये देखील कुठल्या कुठल्या सेक्शनमध्ये तुम्हाला लोक भेटतील, वैचारिक पातळीवरती, जातीय पातळीवरती आणि शिक्षणाच्या पातळीवरती अनेक ठिकाणी तुम्हाला त्याचे कंगोरे वेगवेगळे दिसतात. या विविधतेमध्येच त्याचं यश देखील निवडलं आहे आणि त्यामुळे अशा संस्था प्रयत्न करत असतात आणि ते स्वागतार्ह बाब आहे. कोणी अशा तऱ्हेने प्रयत्न करत असेल लोकशाहीचा कानोसा घेणं, जनमताचा कानोसा घेणं. आणि त्याचबरोबर आमच्या दृष्टीनं जर बघायला गेलं तर राजकीय पक्ष जे आहेत ते दिवस रात्र जनतेमध्ये राहत असल्यामुळं त्यांनाही तो कानोसा मला वाटतं अनेकदा असं पाहिलं की आमचा जो अंदाज असतो तो जास्त जवळीक साधतो निकालांच्या. त्यामुळे त्या दृष्टीने हे चांगली गोष्ट आहे. आपल्याबरोबर अतुल भातखळकर सुद्धा आलेले आहेत, भाजपचे नेते. अतुलजी, स्वागत तुमचं. सगळ्यात पहिल्यांदा आपण नाशिक विषयी बोलतो आहोत आणि नाशिकमधला जो कल आहे तो संपूर्णपणे युतीच्या विरोधात जाताना दिसतोय. जसं तुमच्यासाठी थोडक्यात सांगतो की महापालिकेच्या कारभारावर 90% लोक समाधानी नाही आहेत. त्याचबरोबर सगळ्यात जास्त समस्या खड्ड्यांची भेडसावते नाशिककरांना आणि त्याचबरोबर मूलभूत सुविधा देण्यामध्ये पालिका यशस्वी ठरली आहे का, याचं उत्तर जवळजवळ 88% लोकांनी नाही असं दिलेलं आहे. नाही, मुळामध्ये या दोन भाग आहेत की आपण एक सर्व्हे केलेला आहे आणि सर्व्हे प्रत्येक वेळेला खरी ठरतात अशातला काही भाग नाही, ते प्रत्येक वेळेला खोटे ठरतात असंही काही नाही. त्यामुळे तरी सुद्धा आपण आता जे काही बोलतो ते सर्व्हेच्या आधारावर आपण कल बघतो आहोत, कल बघतो की काय असू शकतो. त्यामुळे याचं सॅम्पलिंग किती होतं आणि खरोखर ते त्यातून किती कल निघतोय. पण नाशिकमध्ये गेली 10 वर्ष भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची महापालिकेत सत्ता आहे, पण ती एक हाती सत्ता राहिलेली अशातला भाग नाही. त्याच्यामध्ये काही वेळेला काही जागा आम्हाला कमी पडल्या, पण मला असं वाटतं की जे अनेक समस्या या निमित्ताने पुढे आल्या आहेत, या सगळ्या समस्या या काही महापालिकेची संबंधित समस्या असतात अशातला भाग नाही. लोकांचा एक ओव्हरऑल कल असतो आणि विधानसभेत आपण पाहिलं की त्या ठिकाणी मनसेचे आमदारही निवडून आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही आता जो कल दाखवताय हा जरी खरा असला तरी त्याला पूर्णपणे युती जबाबदार आहे असं तुम्हाला म्हणायचं नाही. नाही, असं आहे ना की मुंबई शहराच्या समस्या असतील किंवा नाशिक असेल, पुणे असेल, अशा मोठमोठ्या शहराच्या ज्या अनेक समस्या असतात, या समस्यांना 100% त्या ठिकाणची महापालिकाच जबाबदार आहे अशा पद्धतीचं चित्र जे रंगवलं जातं या प्रचाराच्या निमित्ताने, ही वस्तुस्थिती नाहीये. अतुल, यावर आपण बोलूया. महापालिका जबाबदार आहे किंवा नाहीये असा मुळात प्रश्न नव्हता, लोक समाधानी आहेत की नाही आहेत असा प्रश्न होता. त्यामुळे जबाबदारीविषयी आपण चर्चा करणारच आहोत. मात्र नाशिक बाबतचा जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न, ज्याचा उल्लेख मी सेगमेंटच्या सुरुवातीला केलेला होता, की शहरातली राजकीय हवा सध्या कुठल्या पक्षासाठी अनुकूल आहे, टक्केवारीमध्ये हा कल आम्ही घेतलेला आहे. आणि आपण बघू शकता आकडेवारी, शिवसेना आणि आरपीआय यांच्या युतीला 20% कल मिळताना दिसतोय, भाजपला 13% मिळताना दिसतोय, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसला 33%, मनसेला 16%, तर इतर आणि अपक्ष यांना 18% कल मिळताना दिसतो आहे. नाशिकचं हे चित्र आपण बघता आहात. काय म्हणाल अनिलजी, हा जो
कल होता म्हणजे जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्ही हा पुन्हा एकदा कल तपासून बघितलेला होता आणि मधल्या काळात यात काही फरक झालाय का असं वाटत होतं. नाशिकमधली ही जी आकडेवारी आपल्याला दिसते एकतर तिथे शिवसेना आरपीआय एकत्र लढतायत, भाजप वेगळं लढत आहे. तर या पार्श्वभूमीवर काय वाटतं की कशा प्रकारे हा जो कल आहे हा तुम्ही ठरवला, ही जी टक्केवारी आहे ती ठरवली? ऍक्च्युली आम्ही सुरुवातीला जो सर्व्हे केला तो डिसेंबरच्या ह्या 3ऱ्या आणि 4थ्या आठवड्यामध्ये केला. तर त्यावेळेला नाशिकमध्ये चित्र स्पष्ट नव्हतं की कोण कोण एकत्र लढणार, कोण एकमेकांच्या समोर लढणार. आणि नंतरच्या काळामध्ये ज्या वेळेला असं लक्षात आलं की शिवसेना आरपीआय हे एकत्र आणि भाजप त्या युतीमध्ये नाहीये, काँग्रेस राष्ट्रवादी हे एकत्र, असं जेव्हा लक्षात आलं त्यावेळेला आम्ही त्याचं परत रिव्हाइज सॅम्पलिंग केलं. आणि त्या रिव्हाइज सॅम्पलिंगमध्ये जानेवारीच्या 3ऱ्या-4थ्या आठवड्यामध्ये म्हणजे 26 जानेवारीच्या अगोदर असं लक्षात आलं की हा एकंदर जो काही कल आहे त्याच्यामध्ये थोडाफार बदल होतोय. म्हणजे तो ड्रॅस्टिकली अगदी वरपासून खालपर्यंत बदलला असं नाहीये, परंतु त्याच्यामध्ये थोडंसं त्याच्यातलं जे टक्केवारी आहे ती कमी जास्त होण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्यामध्ये जशी अनेक कारणं आहेत की जसं शिवसेना भाजप ही युती राहिलेली नाहीये नाशिकमध्ये, तर तो एक जो भाग आहे तो मतदारांच्या वरती खूप एक परिणाम करून गेलेला आहे. अगोदर एकत्र राहत होते, आता वेगळे राहत आहेत आणि आता वेगळे स्वतंत्र उभे राहिलेत आणि स्वतंत्र एकमेकांच्या समोर टक्कर देत आहेत. तर अशा परिस्थितीमध्ये मतदारांची ह्या बाबतीमध्ये फारशी अनुकूल प्रतिक्रिया नाहीये. म्हणजे 100% प्रतिकूल आहे अशातला पण भाग नाही, परंतु त्यांना जरा कुठेतरी मनामध्ये असं वाटतंय की हे काहीतरी गणित चुकलेलं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ह्या दोघांची युती ही पहिल्यांदा जाहीर केलेली नव्हती, पण ती होणार असं सगळं धरलेलं होतं. त्याच्यामध्ये राष्ट्रवादीचा तिथे नाशिकमध्ये हा पगडा जरा जास्त आहे असं एकंदर लोकांच्याशी बोलताना आणि त्यांचा कल घेताना असं लक्षात आलं. परंतु तरी सुद्धा नंतरच्या काळामध्ये म्हणजे आम्ही पहिल्यांदा डिसेंबरमध्ये आणि नंतर जानेवारीमध्ये जेव्हा परत त्याचा निरीक्षण केलं त्यावेळेला असं लक्षात आलं की जो काही एक पगडा होता राष्ट्रवादीचा तो महिनाभरामध्ये सुद्धा थोडासा कमी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये खरं म्हटलं तर मानसिकता लोकांची, मतदारांची मानसिकता आहे ती खरं तर शेवटच्या क्षणापर्यंत निश्चित काही कळत नाही. त्याच्यामध्ये काही पर्सेंटेज 5 पासून 10% बदल होऊ शकतो आणि शेवटी हेच गणित जे आहे ते सत्तेमध्ये कोण येणार हे ठरवतं. नक्कीच. सचिनजी, तुम्हाला काय वाटतं की शिवसेना आणि भाजप वेगळे लढतायत, हे जर असं झालं नसतं, कारण या दोघांची टक्केवारी जर आपण एकत्र केली नाशिकमध्ये तर ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या टक्केवारीपेक्षा थोडी पुढे जाते किंवा त्याच्या जवळपास येते, मात्र आता हे वेगळे लढतायत. जर एकत्र लढले असते तर तुम्हाला जास्त मोठा फटका बसला असता की आता हे तुमच्या पथ्यावरच पडतं? मला एक लक्षात येत आहे की नाशिक हा गेल्या 2-3 वर्षापासून जर पाहायला गेला तर एक वेगवेगळे ट्रेंड येत आहे नाशिकची जनता, आणि त्या एक वेगळ्या प्रकारची समज, राजकीय समज नाशिकच्या जनतेला दाखवली म्हणजे ती दिसते आपल्याला. एकतर मनसेला त्यांनी निवडून दिलं, 3च्या 3 जागा ज्या आहेत त्या मनसेच्या आल्या विधानसभेला. त्यावेळेला शिवसेना भाजप एकत्र लढत होते तरी देखील त्यांनी पूर्णतः नाकारलं, कारण एक प्रकारची नैराश्यवादी भूमिका जी आहे ती त्यांनी मानसिकता शिवसेना भाजपच्या विरोधात पहिल्यापासूनच बनलेली आहे. महानगरपालिकामध्ये 10 वर्ष सत्ता आहे त्यांची, त्यामुळे अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं झाली. विकास कामांमध्ये देखील ज्या प्रकारे जी प्रगती दिसली पाहिजे होती ती दिसली नाही. काही तर अशा प्रकारची लोक म्हणजे अशा की प्रशासकीय अनियमिततेमध्ये की ठराव देखील त्या ठिकाणी डिस्कस देखील करत नव्हते आणि नंतर ते लिहून त्याच्या दृष्टीने झाल्या, अशाही घटना घडल्या. ते एक फार मोठं ते गटार योजनेचं प्रकरण निघालं होतं. ते खुने म्हणून एक्झिक्युटिव्ह इंजिनियर होते, त्यांना तिथे त्या ठिकाणी सस्पेंड केलं गेलं आणि नंतर परत घेतलं गेलं. अशा अनेक काही गोष्टी घडल्या ज्याच्यामध्ये त्याची पार्श्वभूमी ही भाजप आणि शिवसेनेच्या नाराजगीमध्ये आहे. काँग्रेस आणि एनसीपी ह्या दोघं जण ज्यावेळेला एकत्र लढायचं चाललंच होतं त्यावेळेला एक जनमानसाची जो कानोसा आम्हाला मगाशी मी सांगितलं तुम्हाला की राजकीय पक्षांना लवकर लागतो, त्या दृष्टीने आम्ही ते एकत्र येऊन लढण्याचं चाललं होतं. त्यावेळेला आम्हाला पुढे यश मिळणार आहे यात काही यश मिळणार असं तुम्हाला विश्वास आहे आणि म्हणजे साहजिक आहे असा विश्वास असणं. मात्र अतुलजी, तुम्हाला काय वाटतं की जर तुम्ही एकत्र लढला असता तर हाच कल वेगळा येऊ शकला असता? नाही, आता एकत्र लढलो असतो तर काय झालं असतं हे आता सांगणं फार अवघड बाब आहे, कारण जोपर्यंत प्रत्यक्ष निकाल हातात येत नाहीत तोपर्यंत सांगणं अवघड आहे. यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकत्र लढणार असं ठरताना वेगळा कल होता, त्यानंतर तुम्ही वेगवेगळे लढायला लागल्यानंतर मग परत हवा बदलत गेली. नाही, पूर्ण महाराष्ट्रात मी तुम्हाला म्हणेन की नाशिकमध्ये पहिल्या दिवशीच आम्ही ठरवलं होतं की आम्ही युती शिवाय लढणार आहोत.
त्यामुळे नाशिकमध्ये युतीची बोलणी झाली शेवटच्या क्षणापर्यंत ती फिसकटली, असं काही नाशिकमध्ये काही घडलेलं नाहीये. ठीक. एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की याच्यापूर्वी आम्ही कधी एकत्र समोरासमोर लढलोच नव्हतो महापालिकेत, अशातला भाग नाही. संभाजीनगर महापालिकेत आम्ही 10 वर्षापूर्वी एकत्र समोरासमोर लढलो होतो, कल्याण डोंबिवलीत लढलो होतो. त्यामुळे कागदावर हे गणित स्वाभाविक खरं वाटेल की एकत्र आल्यानंतर ताकद वाढतीये, पण प्रत्येक वेळेला तसंच गणित प्रत्यक्षात होतं अशातलाही भाग नाही. अगदी त्या शहरातले प्रश्न काय, नेतृत्व काय आहे, त्याच्यावरून सुद्धा अनेक गोष्टी ठरत असतात. ठीक, म्हणजे 2+2 4 झालेच असते असं मी काही काही मानण्याची गरज नाही असं अतुलजींचं म्हणणं आहे. तर हा नाशिकचा एकंदरीत कल होता. यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत आणि ब्रेक नंतर आपण जाणून घेणार आहोत पुण्यामधले लोक काय म्हणतायत, पुण्याचा कल काय आहे. भेटूया एका ब्रेकनंतर. झी 24 तास एक पाऊल पुढे.